लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत आज आपण बघणार आहोत. अद्वैत बाहेर निघालेला असतो. तेवढ्यात रोहिणी त्याला म्हणते, अद्वैत एवढ्या घाईत कुठे चाललाय सारे? चल ब्रेकफास्टला ये. अद्वैत रोहिणीकडे रागातच बघत असतो. तो रोहिणीला काहीच न बोलता सुकन्याला म्हणतो, सुकन्या, आबांनी किंवा आईने विचारलं तर त्यांना सांग मी बाहेर गेलो. सुकन्या म्हणते, हो सर, सांगते. आता अद्वैत बाहेर जाताना त्याच्या हातातून गाडीची चावी खाली पडते. रोहिणी लगेच चावी उचलत असते, परंतु अद्वैत म्हणतो, नाही ठीक आहे, थांब. म्हणजे माझ्या हातातून पडले ना चावी, उचलतो मी. अद्वैत चावी घेतो आणि जातो. रोहिणीला मात्र प्रचंड राग आलेला असतो. रोहिणी सुकन्याला म्हणते, तू आमच्या किचनमध्ये काय करत होती? तुला इथे एकमेकांचे निरोप पोचवायला ठेवलेलं नाही आहे. तू इथे माझ्या डॅडची केअर करण्यासाठी आले ना? तेवढंच करायचं. आमच्या घरच्या मॅटरमध्ये लुडबुड करायची नाही, कळलं? सुकन्या म्हणते, सॉरी मॅडम, पण माझं काम मला चांगलंच माहिती आहे. मी काय करायचं ते तुम्ही मला सांगायची गरज नाही आहे. मला अद्वैत सरांनी इथं अपॉइंट केलं आहे. ते मला सांगतील ना काय चुकलं तर. आणि तसंही मी आजोबांना आणि अद्वैत सरांना उत्तर द्यायला बांधील आहे, तुम्हाला नाही. रोहिणी म्हणते, तुझी एवढी हिंमत? सुकन्या म्हणते, हिंमत मिळाली की हिंमत मिळतेच आणि ती हिंमत या घरच्यांनी दिली आहे मला. आता इकडे ते वेडे काका बाहेर आलेले असतात. त्यांनी अद्वैतची गाडी अडवलेली असते. अद्वैत म्हणतो, कोण आहात तुम्ही? आत कसे आलात? बाजूला व्हा. सुकन्या लगेच तिथे येते आणि अद्वैतला म्हणते, सर, त्यांना काहीच करू नका, मी ओळखते यांना. सुकन्या त्या काकांना जेवणाचा डबा देऊन तिथून जायला सांगते, परंतु ते काका ऐकायला तयार नसतात. ते सारखं सारखं पकडलं पकडलं असं म्हणत असतात. रोहिणी, राहुल लगेच बाहेर येतात. आता मात्र ते काका त्यांना बघून त्यांच्याकडे बघत म्हणत असतात, गाडी गाडी, पकडलं, बूम. सुकन्या काकांना शांत करून तिथून घालवते. अद्वैत मात्र विचारात पडलेला असतो. आत्या आणि राहुल असे घाबरले का? आणि तो माणूस आत्याच्या अंगावर असा धावून का गेला? तो असं काहीतरी बरळत होता जे आपल्या पुराव्याशी संबंधित आहे. अद्वैत लगेच सुकन्याला घेऊन त्या काकांकडे येतो. त्या काकांना अद्वैत म्हणतो, ओ तुम्ही? सुकन्या म्हणते, सर प्लीज, तुम्ही त्यांच्याशी बोलताना जरा शांत बोला, नाहीतर ते अजिबातच उत्तर देणार नाहीत. अद्वैत म्हणतो, ओ काका, जरा ऐकून घेता का माझं? काका अद्वैतला म्हणतात, तू जा जा. सुकन्या म्हणते, काका, यांचं नाव अद्वैत आहे. मगाशी तुम्ही ज्या घरी आला ते घर यांचंच आहे. मला सांगा, मगाशी तुम्हाला भीती वाटली का? काका लगेच म्हणतात, वाटली. अद्वैत काकांना आता प्रेमाने बोलत असतो. अद्वैत म्हणतो, काका, सुकन्या जशी तुमची फ्रेंड आहे तसा मी सुद्धा तुमचा फ्रेंडच आहे. अद्वैत पुढे म्हणतो, काका, तुम्हाला गाड्या खूप आवडतात ना? आता ते काका म्हणतात, गाडी उडवलं. सुकन्या म्हणते, सर, काकांकडे एक नंबर प्लेट आहे. ते कुणालाही हात लावू देत नाहीत त्या नंबर प्लेटला. ती जर आपल्याला मिळाली तर कळेल की ती कुठल्या गाडीची आहे ते. अद्वैत आता डोकं चालवतो आणि काकांना म्हणतो, काका, आपण फ्रेंड्स आहोत आता आणि फ्रेंड्सना एकमेकांना गिफ्ट देतात. आता अद्वैत त्याचं जॅकेट काढून काकांना गिफ्ट देतो आणि म्हणतो, थंडी खूप आहे ना, हे घाला तुम्ही. सुकन्या म्हणते, वाव काका, तुम्हाला गिफ्ट मिळालं आहे ना, आवडलं का? काका लगेच म्हणतात, हो. सुकन्या म्हणते, पण काका, तुम्हीसुद्धा सरांना गिफ्ट द्यायला हवं. काका सुरुवातीला अद्वैतला त्याच्या पिशवीतून एक कागद देतात, पण अद्वैत म्हणतो, नाही, हे नको मला. आता ते काका अद्वैतला नंबर प्लेट देतात. अद्वैत म्हणतो, घेऊ मी? थँक्यू. अद्वैत गाडीची नंबर प्लेट बघतो. त्या गाडीला कलाच्या साडीचा तुकडा लागलेला असतो. अद्वैत सुकन्याला म्हणतो, आता हाच पुरावा त्या दोघांना तुरुंगात टाकेल, नाही सोडणार मी त्यांना. अद्वैत RTO ऑफिसमध्ये फोन करतो आणि लगेच त्या गाडीची डिटेल्स मागवतो आणि सुकन्या आणि अद्वैत लगेच त्या पत्त्यावर जातात. इकडे रोहिणीने त्या काकांना शोधायला राहुलला पाठवलेलं असतं, पण राहुलला ते सापडत नाहीत. रोहिणी राहुलला म्हणते, हे बघ, हवं तर जास्त माणसं कामाला लाव, पण आज तो सापडलाच पाहिजे. अद्वैत आणि सुकन्या लगेच त्या गॅरेजवर येतात. अद्वैत त्या गॅरेजवाल्याला म्हणतो, ही नंबर प्लेट बघ आणि सांग, ही गाडी तू कोणाला विकली? तो गॅरेजवाला सुरुवातीला अद्वैतला काहीच सांगायला तयार नसतो, पण
अद्वैत म्हणतो, सुकन्या पोलिसांना फोन कर. आता तो गॅरेजवाला भितो आणि अद्वैतला म्हणतो, साहेब पोलीस कशाला, मी सांगतो. एक मुलगा आणि त्याची आई आली होती. तो सारखं मम्मा मम्मा असं करत होता. मी त्यांनाच विकली ही गाडी. अद्वैत म्हणतो, CCTV दाखव त्या दिवशीचं. गॅरेजवाला अद्वैतला लगेच CCTV फुटेज दाखवतो. त्यामध्ये रोहिणी आणि राहुल स्पष्ट दिसत असतात. हे CCTV फुटेज पाहिल्यानंतर मात्र सुकन्याला त्रास होतो. तिला हृदयाचा त्रास होत असतो. अद्वैत सुकन्याला म्हणतो, सुकन्या काय होते तुला? सुकन्या म्हणते, सर मी ठीक आहे. तुम्ही ते CCTV फुटेज तुमच्या मोबाईलमध्ये घ्या. अद्वैत लगेच ते CCTV फुटेज मोबाईलमध्ये घेतो. सुकन्याला मात्र खूप त्रास होत असतो. अद्वैत लगेच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. आता घाबरलेली सुकन्या नकळतच चांदेकर असं म्हणते. अद्वैत लगेच खरे असं म्हणतो. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत, डॉक्टर अद्वैतला सांगत असतात, 6 महिन्यापूर्वीच पेशंटचं हार्ट ट्रान्सप्लांट झालं आहे. अद्वैत म्हणतो, खरेसुद्धा त्यावेळी हॉस्पिटलमध्येच होती. अद्वैतला समजलेलं असतं. तो म्हणतो, म्हणजे खरेचं हृदय मी सुकन्याकडे दिलं आहे. अद्वैत म्हणतो, म्हणजे ज्या व्यक्तीचा मला चेहराही बघायचा नव्हता तीच व्यक्ती मला मदत करत आहे.